आयफोन 17 स्वस्त होणार का? जीएसटी बदलाचा फायदा होणार का? तुम्हाला काय वाटतं? चला जाणून घेऊया। आज मी तुम्हाला जीएसटी बदलाचा आयफोनवर किती परिणाम झाला आहे याची माहिती देणार आहे। सरकारने नुकतेच जीएसटी मध्ये काही मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत। अशा तऱ्हेने जीएसटीचे दर बदलल्यास आयफोन स्वस्त होतील असा विचार काही जण करत आहेत। चला तर मग याविषयी जाणून घेऊया। जीएसटी बदलामुळे आयफोनच्या किमती वाढणार की कमी होणार याविषयीची सध्या चर्चा सुरू आहे, पण याचे नेमके उत्तर अनेकांना मिळू शकलेले नाही। जीएसटी बदलाचा आयफोनवर कसा परिणाम होणार याविषयीची माहिती विस्ताराने जाणून घेऊया। तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि जीएसटी बदलाची बातमी ऐकून हसत असाल तर एक मिनिट थांबा, कारण सत्य काही वेगळंच आहे। अलीकडे सरकारने जीएसटी नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन विशेषतः आयफोन सारखे प्रीमियम डिव्हाइस आता थोडे स्वस्त होऊ शकतात अशी आशा निर्माण झाली आहे। जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्हाला निराशा वाटेल। चला तर मग जाणून घेऊया जीएसटी बदलाचा आयफोनवर परिणाम। भारतात जीएसटीचे काही नवे नियम 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत। मात्र स्मार्टफोनवरील टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही। यापूर्वी मोबाईलवर 18% जीएसटी आकारला जात होता आणि आताही तोच दर लागू आहे, म्हणजे आयफोनची किंमत थेट कमी करू शकेल अशा कर रचनेत कोणताही कपात करण्यात आलेली नाही। मात्र इंडियन सेक्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने सरकारकडे स्मार्टफोनवर 5% जीएसटी स्लॅबची मागणी केली होती, जेणेकरून डिजिटल इंडियाला चालना मिळेल। मात्र सरकारने सध्या ही मागणी मान्य केलेली नाही। आयफोन 17 ची किंमत कमी ठेवण्यात आली। ॲपल 9 सप्टेंबर 2025 रोजी आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स लॉन्च करणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या किमतीमध्ये अवैध रॅम्पिंग असल्याचे सांगितले जात आहे, म्हणजे वैशिष्ट्यांनुसार किमती वाजवी आहेत। भारतात आयफोन 17च्या किमती काय आहेत? आयफोन 17 89,900 रुपये, आयफोन 17 एअर 99,990 रुपये, आयफोन 17 प्रो 1,34,999 रुपये, आयफोन 17 प्रो मॅक्स 1,64,990 रुपये। ॲपल कडून आयफोन 17 ची रेट लिस्ट अद्याप जाहीर करण्यात आली नाही। सरकारने भविष्यात ICEA च्या मागणीचा विचार करून स्मार्टफोनवरील जीएसटी दर 12% किंवा 5% पर्यंत कमी केल्यास आयफोन सारख्या प्रीमियम डिव्हाइसच्या किमती नक्कीच कमी होऊ शकतात। परंतु असे होईपर्यंत आयफोन खरेदी करणे अद्याप एक प्रीमियम अनुभव असेल, ज्याची किंमत देखील प्रीमियमच असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शिव विस्टार चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।